नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोग तज्ज्ञ. आज आपण सनस्क्रीन गाईड हे पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. सनस्क्रीनबद्दल सर्व माहिती. आज एक प्रश्न जो मला OPDमध्ये आठवड्यातून 10 वेळा विचारला जातो. डॉक्टर, मुलांना सनस्क्रीन लावायचं का? उत्तर आहे यस, लावायचं आहे. पण कोणतंही सनस्क्रीन नाही लावायचं. सनस्क्रीनच्या चुकीच्या पद्धतीने लावलं तर फायदा कमी आणि नुकसान जास्त होणार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे सनस्क्रीनचे प्रकार काय काय असतात, SPF फॅक्टर म्हणजे काय, किती SPF लावायचं, तुमच्या फोनवर UV इंडेक्स कसा बघायचा आणि मुलांसाठी याचे काय काय लिमिटेशन आहे सनस्क्रीन वापरण्याचे. चला सुरू करूया. पार्ट 1. सनस्क्रीनचे 2 प्रकार असतात. सनस्क्रीन 2 प्रकाराचे असतात. मुख्य पहिला प्रकार केमिकल सनस्क्रीन. हे त्वचेत ॲब्झॉर्ब होतं, UV रेजला शोषून घेतं आणि हीटमध्ये कन्व्हर्ट करतं. पण मुलांसाठी विशेषतः 6 महिन्यांच्या खालील बाळांसाठी केमिकल सनस्क्रीन रिकमेंडेड नाही, कारण मुलांची त्वचा पातळ असते, केमिकल ॲब्झॉर्ब होतं आणि ते नुकसानदायक ठरू शकतं. दुसरा सनस्क्रीनचा प्रकार फिजिकल सनस्क्रीन, याला मिनरल सनस्क्रीन असं म्हणतात. हे त्वचेवर एक शील्ड बनवतं, UV रेजला रिफ्लेक्ट करतं, जसं आरशासारखं. यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड असतं. हे 2 इन्ग्रेडियंट महत्त्वाचे असतात. तर मुलांसाठी कोणतं निवडायचं, फिजिकल किंवा मिनरल सनस्क्रीन? नंबर 2चा जो प्रकार आपण बघितला तो. ट्यूबवर बघा मिनरल लिहिलं आहे किंवा फिजिकल असं लिहिलेलं असतं, किंवा इन्ग्रेडियंट्समध्ये जाऊन बघा झिंक ऑक्साईड आहे का टायटॅनियम ऑक्साईड लिहिलेलं आहे. आता पार्ट 2 बघू आपण. SPF म्हणजे काय? SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. बरेच पॅरेंट्सला वाटतं SPF जितकं जास्त चांगलं तितकं ते चांगलं असतं. SPF 100 लावलं तर 100% दिवसभर प्रोटेक्शन भेटेल, पण हे पूर्णपणे चूक आहे. SPFचा खरा अर्थ काय आहे? SPF 30 म्हणजे UVB रेज 97% ब्लॉक होतात. SPF 50 म्हणजे काय? 98% ब्लॉक होतात. आणि SPF 100 म्हणजे 99% ब्लॉक होतात. तर बघा, SPF 30 आणि 100मध्ये फक्त 2% फरक आहे, पण किमतीमध्ये 3 ते 4 पटीने जास्त फरक असतो. म्हणून बालरोग तज्ज्ञ म्हणून मी सांगतो, मुलांसाठी SPF 30 to 50 हे पुरेसं आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, ब्रॉड स्पेक्ट्रम लिहिलेलं बघा. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे UVA आणि UVB रेज दोन्ही प्रकारचे रेज ब्लॉक होतात. SPF हे फक्त UV रेज ब्लॉक करतात. ब्रॉड स्पेक्ट्रम जे असतं ते दोन्ही UVA आणि UV रेज ब्लॉक करतात. पार्ट 3. UV इंडेक्स, फोनमधलं तुमचं सिक्रेट. आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट. तुमच्या फोनमध्ये एक फीचर आहे जे 90% पॅरेंटला माहीतच नाही आहे. तुमच्या फोनचं वेदर ॲप उघडा, खाली स्क्रोल करा, तिथं UV इंडेक्स लिहिलेलं दिसतं. हा UV इंडेक्स काय सांगतो? 0 to 2 पर्यंत असलं तर लो आहे, ऊन कमी आहे, टेन्शन काहीच नाही. 3 ते 5 UV इंडेक्स आहे म्हणजे मॉडरेट आहे, सनस्क्रीन लावा, टोपी घाला. 6 ते 7 UV इंडेक्स आहे म्हणजे हाय आहे आणि बाहेर जाणं टाळा, सनस्क्रीन मस्ट आहे. आणि 8 ते 10 व्हेरी हाय UV इंडेक्स आहे, शक्यतो बाहेर जाऊ नका. आणि 11+ असलं तर बाहेर बिलकुल जाणं टाळा. आता संभाजीनगरसारख्या शहरामध्ये UV इंडेक्स हा 8 ते 11 पर्यंत जातो उन्हाळ्यात. म्हणजे सकाळी बाहेर जाण्यापूर्वी एकदा वेदर ॲप उघडा, UV इंडेक्स 6च्या वर जास्त असेल तर सनस्क्रीन, टोपी घाला, हलके कपडे घाला, हे मस्ट आहे. आता पार्ट नंबर 4. सनस्क्रीन कसं लावावं? 20-20चा रूल आहे, मी तुम्हाला तो सांगतो. सनस्क्रीन लावणं फार सोपं वाटतं, पण 80% लोक हे चुकीच्या पद्धतीने लावतात. 20-20 रूल काय सांगतो? 20 मिनटं आधी लावा, बाहेर जाण्यापूर्वी. बाहेर गेल्यानंतर नाही, आधी. कारण सनस्क्रीन त्वचेवर सेटल व्हायला वेळ लागतो. दर 2 तासांनी पुन्हा लावा. होय, सनस्क्रीन एकदा लावलं म्हणजे संपलं नाही. घाम आला, पाणी गेलं, कपड्याने पुसलं, इफेक्ट कमी होतो. म्हणून दर 2 तासांनी रिअप्लाय करा. किती लावायचं? मुलांच्या चेहऱ्यांसाठी एक ₹5 नाणा इतकं, पूर्ण शरीरासाठी
साधारण 6 चमचे म्हणजे 30 ml तुम्ही पूर्ण शरीरावर लावू शकता. बरं आता कुठं-कुठं लावायचं? चेहरा, मान, कान, हाताचे एक्सपोज भाग, पायाचे एक्सपोज भाग इथं लावायचं. बरेच लोक कान आणि मानेचा भाग विसरतात. तिथंच सर्वात जास्त सनबर्न होत असतो. पार्ट नंबर 5 मुलांसाठी काय लिमिटेशन आहे? आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट सनस्क्रीनचे लिमिटेशन ऐकून घ्या. लिमिटेशन नंबर 1 6 महिन्याखालच्या बाळांना सनस्क्रीन लावू नका. त्यांची त्वचा फार पातळ असते. त्यांना सावलीत ठेवा, कपड्यांनी कव्हर करा, टोपी घाला. हे सर्वात बेस्ट प्रोटेक्शन आहे. लिमिटेशन नंबर 2 सनस्क्रीन हे 100% प्रोटेक्शन नाही. SPF 50 जरी तुम्ही लावलं, 50 जरी लावलं, तर 2% UV रेज आत तुमच्या शरीरात जाणारच. म्हणून सनस्क्रीनसोबत टोपी प्लस वापरा, कपडे प्लस पूर्ण अंग सुतीला कॉटनचे कपडे घाला, 11 ते 4 बाहेर जाणं टाळा. हे सगळं मिळून तुमचं प्रोटेक्शन होणार आहे, फक्त सनस्क्रीनने नाही. लिमिटेशन नंबर 3 वॉटरप्रूफ सनस्क्रीन म्हणजे परमनंट सनस्क्रीन नाही. वॉटर रेजिस्टन्स सनस्क्रीन असतात ते 40 ते 80 मिनटं पाण्यात टिकतं. त्यानंतर पुन्हा लावावंच लागतं. स्विमिंगनंतर नेहमी रिअप्लाय करा. लिमिटेशन नंबर 4 एक्सपायर्ड सनस्क्रीन काम करत नाही. सनस्क्रीन जी ट्यूब आहे ती उघडल्यानंतर साधारण 6 ते 12 महिने इफेक्टिव्ह असतं. गेल्या उन्हाळ्यातलं सनस्क्रीन यावर्षी वापरू नका. लिमिटेशन नंबर 5 ॲलर्जी टेस्ट करा. पहिल्यांदा नवीन सनस्क्रीन वापरताय, मुलांच्या हाताच्या आतल्या बाजूला थोडंसं लावा. 24 तास वाट बघा. लालसर, खाज, सूज आली नाही तर ती सेफ आहे. तर आजच्या ह्या सनस्क्रीन गाईडचं एकदा परत आपण रिकॅप करूया. पहिला आपण मुद्दा बघितला मिनरल सनस्क्रीन वापरायचे, फिजिकल सनस्क्रीन आपल्याला निवडायचे. SPF 30 to 50 प्लस ब्रॉड स्पेक्ट्रमचं सनस्क्रीन आपल्याला निवडायचे. UV इंडेक्स तुमच्या फोनच्या वेदर ॲपवर जाऊन बघा, त्यानुसार तुमचा डे प्लॅन करा. 20-20 रूल्सचा वापरा. 20 मिनिट्स आधी आणि 2 तासांनी परत रिअप्लाय. 6 महिन्यांच्या खालील मुलांना नो सनस्क्रीन. सनस्क्रीन अलोन हे प्रोटेक्शनसाठी इनफ नाही आहे. तर पॅरेंट्स आजच रात्री तुमचं वेदर ॲप उघडा आणि UV इंडेक्स बघा आणि कमेंट्समध्ये मला स्क्रीनशॉट टाका. तुमच्या शहराचा UV इंडेक्स किती आहे मला बघायला नक्की आवडेल. तर परत एकदा हा व्हिडिओ सेव्ह करा, तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माझ्याकडून ऐकायचे मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.